दिवसाची सुरुवात अशी बरोबर. आणि पण अनेक जगामध्ये आतापर्यंत आपण अनेक उदाहरणं अशी बघितलेली आहेत, की जे लोकं अपंग आहेत, ज्यांना शारीरिक काही ना काहीतरी व्यंग आहे, कमजोरी आहे, अशा लोकांनी खूप मोठी कामगिरी केली आहे. जगामध्ये त्यांनी नाव कमावलं आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ एडिसन बघा. ह्या एडिसनला अभ्यासात हुशार नव्हता म्हणून त्याला शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. कारण तो इतर मुलांपेक्षा खूप मागे राहायचा. परंतु ह्याच एडिसनने लाईटचा शोध लावला. आपण म्हणतो की प्रसिद्ध तत्त्वज्ञानी आईन्स्टाईन ह्यांना जोडाक्षरं वाचायला आणि समजून घ्यायला, लिहायला खूप त्रास व्हायचा आणि त्यांना काहीच समजायचं नाही. अक्षरं काहीतरी वेगळीच वाटायची किंवा उलटं लिहायचं ते काहीतरी. परंतु त्यांनी चिकाटीने शिक्षण पूर्ण केलं आणि ते जगातले सर्वात प्रसिद्ध तत्त्वज्ञानी झाले. पुष्कळ त्यांनी काम केलं. त्यांनी इट्झॅक पर्लमन हे नाव कदाचित ऐकलं नसेल, पण ह्या व्यक्तीला लहानपणीच पोलिओ झाला आणि त्यांचे दोन्ही पाय लुळे पडले. परंतु त्यांनी संपूर्ण आपलं लक्ष संगीतावर लक्ष केलं आणि ते व्हायोलिन वाजवायला शिकले. एका खुर्चीवर बसून त्या व्हायोलिन वाजवायचे आणि हळूहळू त्यांनी इतकं प्रावीण्य मिळवलं की मोठं झाल्यावर ते एक प्रसिद्ध व्हायोलिन वादक म्हणून प्रसिद्ध झाले होते. त्यांनी पुष्कळ नाव कमावलं. विल्यम बूथ हे देवाची सेवा करत असताना काही काळानंतर त्यांना डोळ्याला दिसणं बंद व्हायला लागलं. पूर्वीच्या त्या काळामध्ये एवढं काही वैद्यकीय म्हणजे सेवा औषधं वगैरे पुढे गेली नव्हती आणि हळूहळू त्यांना दिसायचं बंद झालं. शेवटी ते आंधळे झाले, परंतु त्यांनी देवाची सेवा सोडली नाही आणि पुढे त्यांनी सॅल्वेशन आर्मीची स्थापना केली. बघा, प्रत्येक वेळेस आपण म्हणतो की आपल्याला काही ना काहीतरी व्यंग आहे, कसं काम करावं, कशी देवाची सेवा करावी. बघा ह्या लोकांकडे, ह्यांनी कशा प्रकारे सेवा केली. देवाची सेवा पुढे नेण्यासाठी आम्हाला कोण उत्तेजन देतं? तर तो म्हणजे आमचा देवावरचा विश्वास. तो आम्हाला पुढे नेतो, कारण आम्ही जे आहोत हे आम्ही विश्वासावरच जगत आहोत. कारण आमचा विश्वास तो आहे. आज आम्ही चांगले धडधाकट आहोत. देवाने आम्हाला चांगलं आरोग्य दिलेलं आहे. देवाची आम्ही आज कोणती सेवा करणार आहोत? जेव्हा परिस्थिती आम्हाला कैद करण्याचा प्रयत्न करते, शारीरिक व्यंग आजारपण आम्हाला कैद करण्याचा प्रयत्न करते, पण देवाची सेवा करण्यापासून ते आम्हाला अडवू शकत नाही. आम्हाला ती सेवा पुढे न्यायची आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय 16वा वचन. हिब्रूज चॅप्टर 11 and verse 16. पण ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात, यामुळे देवाला त्यांची लाज वाटत नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.